राज्यात सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांची अहिल्यानगर प्रकरणावर प्रतिक्रिया. सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्यांवर कारवाई करू. मुख्यमंत्र्यांनी दिला कडक कारवाईचा इशारा. ओवेसी आणि जलील कोल्हापूर दौऱ्यावर. दोन्ही नेत्यांच्या कोल्हापूर दौऱ्याला विरोध. हिंदुत्ववादी संघटनेचा विरोध. कोल्हापुरामध्ये तणावाचं वातावरण. दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा तिसरा टीजर. विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा. टीजरचं शीर्षक दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंची जोमात तयारी. यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस ठाण्याची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. पोलीस ठाण्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 13 तारखेला ऑनलाईन प्रणालीद्वारे उद्घाटन. यवतमाळच्या जाम रोड परिसरामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं 71 फूट उंच भव्य स्मारक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज करणार पाहणी. भारताच्या विजयानंतर मुंबईकरांकडनं छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी जल्लोष. ते लोकही देशद्रोही आहेत का? ये है नया भारत. संजय राऊत जरा पाकिस्तानच्या प्रेमातून बाहेर पडा. नवनाथ बन यांचं ट्विट करत राऊतांना टोला. राजकीय गुन्हे मागे घेण्यासंदर्भात उपसमितीची बैठक. आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार. सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन. शहीद भगतसिंगांचा जीवनपट शालेय अभ्यासक्रमात समावेश करणार. मालेगावच्या जळुके या ठिकाणी आयोजित शहीद भगतसिंग जयंती कार्यक्रमामध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा. भाजपचं कार्यालय जळतानाचा फोटो व्हायरल. पोस्ट हटवा अन्यथा न्यायालयात भेटू. पोस्टवरून उज्ज्वल निकम यांच्या मुलाचा काँग्रेसवर संताप. राज्यातील अतिवृष्टी, शेतकऱ्यांचं नुकसान आणि नुकसान भरपाई या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचं राज्यपालांना पत्र. आमदार रोहित पवार यांचा आज वाढदिवस. कर्जत तालुक्यातील मलठण या गावामध्ये ग्रामस्थ आणि एनडीआरएफच्या जवानांसोबत केक कापून रोहित पवारांनी वाढदिवस साजरा केला. अतिवृष्टी थांबत नाहीये. राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं संकट. अमित शहांनी प्रत्यक्ष भेट देऊन मदत करावी. अमित शहांकडे डिझास्टर मॅनेजमेंटची जबाबदारी. संजय राऊतांचं वक्तव्य. शेतकऱ्यांपर्यंत अजूनही मदत पोहोचली नाही. आजही शेतकरी मदतीच्या अपेक्षेमध्ये. 50,000 हेक्टरी मदत आवश्यक. कर्जमाफी करा, ती सर्वात मोठी मदत. संजय राऊतांचं विधान. पीएम केअर फंड निवडणुकीसाठी वापरणार का? आमचं काम सरकारला आरसा दाखवण्याचं, म्हणून राज्याला विरोधी पक्षी नेता हवाय. संजय राऊतांची टीका. टीम इंडिया पाकिस्तान सोबत खेळलेच का? सामन्यातील रक्कम दान करा. पाकिस्तान सोबत खेळलेल्या सामन्यांचे पैसे दान करा. संजय राऊतांचं वक्तव्य. मुंबईमध्ये एकनाथ शिंदे घेणार बैठका. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाखा प्रमुखांच्या घेणार बैठका. निवडणुकांसंदर्भात शाखा प्रमुखांना करणार मार्गदर्शन. मुंबईत केलेल्या कामाची पुस्तिका देखील छापणार. गडचिरोलीमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला ठाकरेंच्या शिवसेनेचा आधार. अरविंद कात्रटवार यांच्याकडनं कुटुंबियांना आर्थिक मदत. वादळ वाऱ्याने मावळणारे आम्ही नव्हे, तुफानवाले दिवे आम्ही. तुफानवाले दिवे. आमदार वैभव नाईक यांच्या समर्थकांकडनं बॅनरबाजी. कुडाळ माणगाव खोऱ्यात ठिकठिकाणी लागलेल्या बॅनर्सची चर्चा. सोलापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा युवा संवाद मेळावा पार. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला या ठिकाणी आयोजन. जास्तीत जास्त तरुणांना उमेदवार म्हणून संधी देण्याचं आश्वासन. राज्यातील ओला दुष्काळ जाहीर करावा का या प्रश्नावर रवींद्र चव्हाण यांनी बोलणं टाळलं. धन्यवाद म्हणून प्रश्नाला दिली बगल. शक्य असेल तितकी पूरग्रस्तांना मदत करा. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन. रवींद्र चव्हाणांच्या आवाहनानंतर कार्यकर्त्यांनी मदत पाठवली. आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीबरोबर युती नाही. रायगडमध्ये शिवसेनेची ठाम भूमिका. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून पुनरुच्चार. भाजपसोबत आली तर ठीक, अन्यथा एकला चलो रे. मेट्रो स्थानकावर हिंदी जाहिराती चालू देणार नाही. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. जाहिरात ही मराठीतच असली पाहिजे. मनसे नेते संदीप देशपांडे यांचं वक्तव्य.
सोलापूरच्या उत्तर बार्शीमध्ये चांदणी नदी दुथडी भरून वाहू लागली. शाळा पाण्यात, विद्यार्थ्यांचं शिक्षण वाऱ्यावर आहे. गावकऱ्यांचा पाण्यातून प्रवास. महाबळेश्वरमध्ये पावसाचा कहर. आतापर्यंत 6107 मिलीमीटर पावसाची नोंद. महिन्यापासून बरसणाऱ्या पावसानं नागरिक त्रस्त. साताऱ्यात सुमारे 7 दिवसानंतर सूर्यदर्शन. जिल्ह्यात पावसाची विश्रांती. पावसाने उघडदीप दिल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा. सिंधुदुर्गमध्ये कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा. मासेमारी नौकांना खोल समुद्रात न जाण्याचे प्रशासनाचे आदेश. राज्यात पुढील आठवड्यामध्ये पुन्हा जोरदार पावसाची शक्यता. 6, 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी राज्यात मुसळधार पावसाची शक्यता. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू. हिंगोलीमध्ये कयाधू नदीच्या पुरामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान. संपूर्ण सोयाबीन पीक उद्ध्वस्त. पालघर जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून शाळा आणि महाविद्यालयाला सुट्टी जाहीर. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पुरात कंटेनर वाहून गेला. कंटेनरची कमकुवत झालेल्या रामसेतू पुलाला धडक. क्रेनच्या साह्यानं कंटेनर बाहेर काढण्यात आला. मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस. मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. पुढील काही तास जोर कायम राहण्याची शक्यता. पंढरपूरमध्ये सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ. करमाळा तालुक्यात पाण्याचा प्रवाह आल्यानं रस्ता वाहून गेला. करमाळा जामखेड मध्ये गावाचा संपर्क तुटला. मुंबईत काल दिवसभर जोरदार पाऊस. आज पहाटेपासून मुंबईत पावसाची संततधार सुरू. मध्य रेल्वेवर लोकल ट्रेन 5 ते 10 मिनिटं उशिराने. भिवंडीतील बापगाव सोनाळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामध्ये 2 कार अडकल्या. कारमधील प्रवाशांची तहसील कार्यालयातील आपत्कालीन पथकाकडून अग्निशमन दलाच्या मदतीनं सुखरूप सुटका. करपरा नदीला पूर आल्यानं आसेगावमधील शेकडो हेक्टर क्षेत्र बाधित. सोयाबीन, कापूससह अन्य पिकांची नासधूस. धाराशिवमध्ये पावसामुळे पिकाचं मोठं नुकसान. अतिवृष्टीमुळे पपईचं मोठं नुकसान. जवळपास 30 ते 35 लाखांचं नुकसान. जालन्यामध्ये गोदाकाठच्या नागरिकांचं स्थलांतरण. जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू. अहिल्यानगरमध्ये मुसळधार पावसामुळे सीना नदीला महापूर. सोलापुरातील अनेक गावात पाणी शिरल्यानं सीना नदीत 1,54,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. सोलापूरच्या गंगाखेड तालुक्यात मासोळा नदीला पूर. पावसामुळे साखळी करून नदी पार करतायत. नदीवर मोठा पूल बांधून देण्यात यावा, नागरिकांची मागणी. जायकवाडी विसर्गामुळे जालन्यातील विविध गावातील सुमारे 10,000 नागरिकांचं स्थलांतर. 7,870 नागरिकांची जिल्हा परिषद शाळा आणि विविध समाज मंदिरामध्ये व्यवस्था. उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस. उजनीतून भीमा नदीत 95,000 क्युसेकनं विसर्ग. नाशिकमध्ये पावसाची उघडीप. पूरस्थिती कायम. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी. बदलापूरमध्ये उल्हास नदीमध्ये तरुण शनिवारी वाहून गेला. तरुणाचा अजूनही पत्ता नाहीये. रविवारी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं तरुणाचा शोध घेता आला नाही. महाराष्ट्र जलप्रकोप. मराठवाड्यातील सर्व धरणं ओव्हरफ्लो. नाशिकमध्ये गोदा घाटावरील मंदिरं, दुकानं पाण्याखाली. बळीराजाच्या मदतीसाठी कल्याणमधील मराठी कलाकार आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचा मदतीचा हात. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी दसऱ्यापर्यंत मदतीचे ऋतुराज फडके, प्रसाद दाणी यांचं आवाहन. मदत पूरग्रस्त नागरिकांना पाठवली जाणार. हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन. शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक. परभणीमध्ये नुकसानग्रस्त भागामध्ये राजेश विटेकरांकडून पाहणी. शेतकऱ्यांना सरकारकडून भरीव मदत दिली जाणार. आमदार राजेश विटेकर यांच्याकडून ग्वाही. महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखाची मदत जाहीर करा. संभाजी ब्रिगेडची मागणी. भिवंडीमध्ये मुसळधार पावसाचा भात शेतीला फटका. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली. नागपूरमध्ये बावनकुळेंनी केली शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी बावनकुळेंनी दिलं आश्वासन.
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केली गोदाघाट परिसरातील पूरस्थिती पाहणी. गिरीश महाजनांसोबत महापालिका पोलीस अधिकारी उपस्थित. शिवसेनेच्या ज्योती वाघमारेंचं नुकसानीवरनं कलेक्टरला फोन. पूरग्रस्त लोकांना मदत करण्याची वेळ राजकारण नंतर करा. जिल्हाधिकाऱ्यांनी ज्योती वाघमारेंना सुनावले खडे बोल. हिंगोलीमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान. खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी केली नुकसानीची पाहणी. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत करण्याची केली मागणी. नुकसानीच्या पंचनाम्यावरनं तलाठी महिलेची अरेरावीची भाषा. शेतकऱ्यांसोबत उद्धटपणाचं वर्तन केल्याचं चित्र. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील घटना. धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान. सरपंचाचा शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात. आत्महत्या करणाऱ्या शेतकरी कुटुंबाला केली मदत. धाराशिवच्या परंड्यात संपर्क तुटलेल्या भोत्रा गावात लोकशाही मराठी ग्रामस्थांच्या मदतीनं लोकशाहीचा ट्रॅक्टरमधनं प्रवास. मागील 6 दिवसापासून गावाला पाण्याचा वेढा. चेंबूरच्या NG आचार्य DK मराठी कॉलेजमधील पिक्सेल 2025-6 फेस्टिवल. BMMच्या विद्यार्थ्यांकडून फेस्टिवल साजरा. यावर्षी फेस्टिवलची थीम काय असणार याकडे महाविद्यालयाचं लक्ष. अहिल्यानगर शहरातील माईवाडी गावामध्ये मोहम्मद पैगंबरांचं नाव जमिनीवर लिहून विटंबना. शहरात तणावाची परिस्थिती. नाशिक शहरामध्ये वाहतूक कोंडी. स्वतः जिल्हाधिकारी अडकले. बेशिस्त पार्किंग आणि पोलीस यंत्रणेच्या निष्काळजीपणाचा जिल्हाधिकाऱ्यांना फटका. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची 41 वर्ष पूर्ण. अमल महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली सभा. घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी वैष्णवीच्या पतीचा सासूचा जामीन अर्ज फेटाळला. आरोपीला जामीन मिळाल्यास समाजहिताला बाधा येऊ शकते. न्यायालयानं नोंदवला गंभीर निरीक्षण. सिल्लोड तालुक्यातील बाळापूरमध्ये दिव्यांग बांधव अडचणीत. गेल्या 7 वर्षापासून दिव्यांग निधी थकीत. गावातील दिव्यांग ग्रामस्थ संतप्त. होमिओपॅथी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांची नोंदणी करा. नोंदणी न केल्यास महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेसमोर आंदोलन करण्याचा दिला इशारा. अमरावतीमध्ये धनगर समाज आक्रमक. धनगर समाजाला ST प्रवर्गात आरक्षण मिळावं यासाठी आमदारांच्या घरासमोर आंदोलन. पुणे ते हजरत निजामुद्दीन दरम्यान विशेष AC रेल्वे धावणार. छठपूजा आणि दिवाळी सणांसाठी नियोजन. 6 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान विशेष गाडी चालवणार. अमरावतीतील ओबीसी बांधवांचं अन्नत्याग आंदोलन. अखेर 5व्या दिवशी मागे. ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी 15 दिवसांमध्ये बैठकी घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे. यवतमाळच्या नांदेबेरा वणी मार्गावर जड वाहतूक थांबवता ग्रामस्थांचं पोलीस स्टेशनला निवेदन. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर तात्काळ उपचार मिळण्यासाठी आरोग्य विभागाची स्टेमी प्रकल्प. राज्यातील 34 जिल्ह्यात प्रकल्प कार्यरत. अधिकाधिक व्यक्तींपर्यंत या संदर्भात जनजागृती करण्यासाठी प्रकल्प. म्हाडाला हवी आहे 350 हेक्टर जमीन. ठाणे पनवेल पालघरमधील जागेची केली मागणी. घरांच्या उभारणीसाठी जागा शिल्लक नाही. कोल्हापूरमध्ये अंबाबाई मंदिर परिसरामध्ये 150 किलो प्लास्टिक कचरा. नवरात्री उत्सवानिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी. शिरूर तालुक्यातील कवठे यमाई देवीच्या नवरात्र उत्सवात मोठ्या उत्साहात सुरुवात. मंदिर परिसरामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी. कोल्हापूरमध्ये शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त ज्योतिबाचा जागर. मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार. ज्योतिबाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी. रत्नागिरीमध्ये पाटीदार समाजाच्या वतीनं नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सुरू. गेल्या 37 वर्षापासून दुर्गादेवीची पूजा. लहान मुलांपासून वृद्धांगांचा दांडिया आणि गरब्यामध्ये सहभाग. रायगडच्या पेणमध्ये कुलदेवताचं थाटामाटात आगमन. मोठ्या उत्साहानं नितेश ठाकूर आणि परिवाराकडनं पूजा. मुंबईच्या चेंबूरमध्ये लाल डोंगरमध्ये महाकाली मातेचं जागृत देवस्थान. नवरात्रीमध्ये 9 दिवस मोठ्या उत्साहात देवीची पूजा. भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. आशिया कप जिंकलं. पाकिस्तानचं तोंड बंद केलं. भारताचा पाकिस्तानवर 5 विकेट्सनं विजय. आशिया कप जिंकल्यानंतर मैदानावर ड्रामा. पाकिस्तान मंत्र्याकडनं ट्रॉफी घेण्यास भारताचा नकार. पाकिस्तानच्या हस्ते आम्हाला ट्रॉफी नको. भारताची भूमिका.
आशिया चषकातील विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवची मोठी घोषणा. आशिया कप स्पर्धेतील त्याचं संपूर्ण मानधन सैन्याला आणि पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय. सूर्याची एक्स पोस्टद्वारे माहिती. आशिया चषकातील विजयानंतर भारताला 3 लाख अमेरिकन डॉलर्सचं बक्षीस. भारतीय चलनामध्ये 2 कोटी 6 लाख रुपयाचं बक्षीस. तर अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या पाकिस्तानच्या संघाला रनरअप म्हणून 1.5 लाख अमेरिकन डॉलर्स बक्षीस. आम्ही भारताच्या बुटाच्या लायकीचे नाही. तू बरोबर आहेस. तू आमच्याशी हस्त आंदोलन केलं नाहीस. पराभवानंतर पाकिस्तानी चाहत्याकडनं भारतीय संघाचं कौतुक. बारामतीच्या फलटण चौकामध्ये डंपर आणि सायकल चालकाचा अपघात. सायकल चालकाचा मृत्यू. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. पालघरच्या डहाणू चरी वाणगाव मार्गावर पुराच्या पाण्यात बस अडकली. बसमधील 15 महिला भाविकांसह चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश. एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल. गडचिरोलीमधील अवैध दारूसाठा जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 14,47,000 रुपयाची विदेशी दारू जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुकुंदवाडी रेल्वे स्थानकामध्ये बंदूक विक्रीसाठी घेऊन आलेल्या विक्रेत्याला अटक. मुकुंदवाडी पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई. आरोपीकडनं 1 बंदुकीसह 2 जिवंत काडतुसं जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.